वेळ वेळ कोणासाठीही थांबत नाही. जणू काही तिच्याशीच स्पर्धा लागलेली असते. सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा, तास काटा, सेकंड काटा, मिनिट काटा. जिंकणं हरणं, हरणं जिंकणं, जिंकणं हरणं. जे रिकामी आहे ते भरलं गेलं पाहिजे आणि जे भरलेलं आहे ते रिकामी झालंच पाहिजे. स्पर्धा, फक्त स्पर्धा. स्पर्धा कुणालाच नाही चुकली. जे जन्माला येण्यासाठी धावणारे ते स्पर्म्स आणि मरताना गुंतलेले ते श्वास. जो जिंकला तोच खरा. खरं तर जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. शेक्सपियर बोलतो ना, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. पण याचं उत्तर शोधताना खूपदा होते ती दगदग, घुसमट आणि कोंडी. आणि यातून निर्माण होतं विचारांचं एक विरत धावणारं वादळ. मनातल्या मनात घोंगावत जाणारं, आतल्या आत पोखरत जाणारं ते वादळ माणसाला कुठल्या कुठे घेऊन जात. शेवटी प्रश्न उरतो, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. माणूस कळपात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे सभोवतालच्या जगात कधी प्रेम, कधी राग, कधी मोह, कधी माया, कधी आपुलकी, कधी परकेपण. यामुळे आतल्या आत कुठेतरी खोलवर जिंकणं हरणं, हरणं जिंकणं, हरणं जिंकणं. तास काटा, सेकंड काटा, मिनिट काटा, तास काटा, सेकंड काटा, मिनिट काटा. टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं. टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं. विचाराचं वादळ, एकाकीपणाचं शेवटचं टोक गाठतं. अशा वेळी एक दीर्घ श्वास घ्यायचा. डोळे बंद करून सारं रिकामी करायचं. आणि स्वतःला एक पत्र लिहायचं. प्रति मी. सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, संयम. एक युद्ध स्वतःच्या विरुद्ध. फक्त एक लक्षात ठेवायचं, सर्वं संभावते त्वयि. म्हणजे तुझ्यातच सर्व काही शक्य आहे. तुझाच मी. एक लक्षात ठेवायचं, कर्म करत राहायचं आणि वादळाला म्हणायचं,